नमस्कार. आज आपण बनवणार आहोत छोले पुरी. हे छोले मी रात्री भिजत घातले आहेत. आता मी हे कुकरमध्ये उकडवून घेते. मी हे कुकरमध्ये काढून घेते. कुकरमध्ये छोले टाकून घेतले आहेत. आता त्याच्यामध्ये 2 कांदे आणि 1 टोमॅटो टाकणार आहे. हे मसाल्यासाठी उकडवून घ्यायचे आहे. गॅसवर कुकर ठेवला आहे. आता आपण त्याच्या 5-6 शिट्ट्या करून घेऊया. छोले बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहेत. हे छोले आहेत जे मी मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे उकडून घेतले आहेत. कुकरला शिट्ट्या करून 4 शिट्ट्या करून घेतल्यात. त्यासोबतच हा कांदा टॅमॅटोसुद्धा उकडून घेतलेला आहे, जो की आपल्याला मसाल्यासाठी यूज होणार आहे. कोथिंबीर, लसूण, अद्रक, खोबरं, मीठ, घाटी मसाला, छोले मसाला, हळद आणि धना पावडर. सर्वात प्रथम आधी आपण छोले करण्यासाठी मसाला करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं टाकून घेत आहे. लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि हे जे आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उकडून घेतलेलं कांदा, टॅमॅटो आणि थोडेसे छोले घेतले आहे. छोले याच्यासाठी कारण थोडासा घट्टपणा यावा म्हणून. छोले मसालाही टाकून घेत आहे. घाटी मसाला टाकत आहे. तुम्ही हे नंतर तेलात जरी टाकलं तरी चालेल, पण मी मिक्सरमध्ये टाकून आता तुम्हाला वाटून दाखवते. हळद आणि धना पावडरही टाकत आहे. मी फक्त मीठ बाजूला ठेवलं आहे, बाकी सगळं मिक्सरमध्ये टाकून घेतलं आहे. अशा प्रकारे मी वाटण करून घेतलं आहे. आता आपण छोले बनवण्याची प्रोसेस स्टार्ट करूया. मी गॅस लावून घेतला आहे. गॅसवरती टोप ठेवला आहे. आता मी तेल टाकून घेते. केलेलं वाटण टाकूया ह्याच्यामध्ये. तेल छान गरम झालेलं आहे. छान हलवून घेऊया. आता हा मसाला छान भाजून घ्यायचं, कारण असं की आपण खोबरं वगैरे जे काही घेतलं ते भाजलं नव्हतं म्हणून. आता याला छान बाजूने तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता बाजूने थोडं थोडं तेल सुटत आहे. आपण थोडंसं हलवून घेऊया. अजून 5 ते 10 मिनिटं ठेवूया. आपला मसाला भाजून झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार. आता हे जे कुकरला उकडून घेतलेले छोले आहेत तेच मी टाकत आहे. त्यातलं मी पाणी फेकून दिलं नव्हतं, तेच मी पाणी यूज करते. छान हलवून घ्यायचं आहे. त्या छोलेला छान आपण उकळी फुटून घेऊया. तुम्ही बघू शकता आता छोलेला उकळी फुटत आहे. मी थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते. आता आपण हे 10 मिनिटं असंच ठेवूया. 10 मिनिटानंतर आपले छोले रेडी होतील. छोलेला छान उकळी फुटलेली आहे. आपले छोले बनवून तयार आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण गॅस बंद करून घेऊया. अशा प्रकारे आपली छोलेची भाजी तयार झाली आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.